या ठिकाणीची जी दूध संस्था आहे जी महाराष्ट्रात नावाजलेली होती, गणेश दूध संस्थेचे इलेक्शन लागले आहे. आपल्यासोबत काही सभासद आहेत, त्यांची देखील काय नेमकी त्या संस्थेबाबत मत आहे ते जाणून घेणार आहोत. काय नाव दादा तुमचं? माझं नाव सागर गुळवे. सागर गुळवे. गुळवे. आता तुमची दूध डेअरीची या ठिकाणी इलेक्शन लागले, त्या इलेक्शन मध्ये इकडून रिक्षाचे काही उमेदवार तुमच्या जवळचे असू शकतात, इकडून कबशीचे देखील तुमच्या जवळचे असू शकतात. काय डेअरीचं इलेक्शन लागायला पाहिजे होतं का बिनविरोध व्हायला पाहिजे होतं? इलेक्शन लागलं त्या दृष्टीने चांगलंच झालं, ते काय चुकीचं झालेलं नाही. काय होतं, इलेक्शन जर नाही लागले, दरवर्षी ह्यांनी सत्तेत यायचं आणि ह्यांनी डेअरी जावायची, हे जरा चुकीचं दिसते. ह्यांनी म्हणजे कोणी? विद्यमान जे असतील ते आता विद्यमान, हे सांगायला नाही की पाहिजे की आता जे लोकांना कळते सगळ्यांना जे आहे ते. आता डेअरीचं संकलन जर 30-32-35 लिटरचं होतं आणि ते जर 8 आणि 10 लिटर वरती आलेलं आहे, तर मग मी सांगण्यापेक्षा सगळ्या गावांना कळतंय ना, बरोबर का नाही? संकलन कमी झाले याचा तोटा गावल्यांना होते? 100% होणारच ना. जर तुमच्या डेअरीचा नफा कमी झाला तर गावांचा फायदा तोटा ठरलेला ना. आता विद्यमान पॅनल तुम्हाला खाद्य पुरवतोय, तुम्हाला 1-1 महिन्याची मुदत देतय, बायो प्रॉडक्ट केले, वेगवेगळ्या कंपनीशी टाईप करतय, वेगवेगळे तुमचे उपक्रम राबवतोय, काही जमीन देखील खरेदी केली. जमीन खरेदी केली, डेअरीची प्रॉपर्टी वाढवली मान्य, पण डेअरीवरती कर्जाचा लोड बी चढलेला आहे ना. म्हणजे सगळं करत असताना गावड्यांना विश्वासात घेऊन जर समजा गावड्यांच्या फायद्याचा जो विषय होता तो त्यांनी मार्गी लावायचा. समजा त्यांनी चिलिंग प्लांट केले, ठीक आहे, मान्य, चिलिंग प्लांट चांगलाच आहे, काय वाद नाही. जमीन खरेदी करून हे बाकीचं करण्यापेक्षा तुम्ही सुगराची फॅक्टरी टाकू शकत होते बाहेर. जर समजा बाहेरच्या पेक्षा 100 रुपयाने जर सुगरा स्वस्त भेटलं बाहेरच्या डेअरीपेक्षा, तर डेअरीचा फायदाच होता ना. इतर डेअरीनं जरी समजा बाहेरच्या गवळे आले असते, त्यांना ते सुगराच विकलं असतं. म्हणजे डेअरीच्या सभासदांचे हित कुठेतरी विचार करायला पाहिजे. हा, सभासदांचं म्हणजे गावड्यांचा कुठे विचारच केलेला नाही आतापर्यंत. काय पण गवळी वार्षिक सभेत शांत का बसते? गवळी शांत नसतात. दरवर्षी वार्षिक सभेला तुम्ही चक्कर मारत जा, किती गदार होतो बघा. पण ही त्यांच्या पद्धतीने वार्षिक सभा किती वेळ चालती? 5 वाजेपर्यंत, 6 वाजेपर्यंत चालेल. गवळ्यांना आता यांच्या डोक्यात त्यांना माहितीये ना, 4 वाजले गवळी एक उठून जाणार आहेत. झाला गायांचा धारा करा टाइम, झाला पाणी पाजा टाइम. आता काही शेतकरी बोलणार आहेत ना, काय ठराविक टायमापर्यंत बोलले का ते जातात निघून. गवळ्यांनी काय करायचं बरं? बोलणारे सगळे नसतात ना. 100 माणसं समाजात 2 बोलणारे असतात, असंच होतं ना. मग ते 2 यांनी शांत केलं का संपला विषय. आता गवळे अशी देखील म्हणतात की बाबा काही थकीत रक्कम आमच्या माथी मारली गेली, पण ती खरी का खोटी का काय त्याची पुष्टीने निश्चित आरोप. आता काय झाले, कुणाचं नाव घेण्याचा अर्थ नाही. 2-3 गवळे असे आले की त्यांनी कधी बाजारच भरलेला नाही. खरं, त्यांचं दूध बंद होऊन 2-2, 4-4 वर्ष झाले आणि तरी त्यांच्या खात्यावरती किरणाचं दाखवलेले. मग ह्या जर त्यांचं म्हणणं असं की हा किरणा मला मी भरलाच नाहीये, तर मग हे आलं कुठून? त्यांच्या ह्याच्यावरती खात्यावर तुम्ही दाखवलंच काय किराणा? त्यांचं थकीत का दाखवतात? किराणा नेल्याच्या नंतर काहीतरी पुरावा घेत असेल. हो, पुरावा घेतला. मग ते पुरावे आता विचारते ना, त्यांनी ते द्यावा. जे त्यांच्याकडे मागायला जाते ना, जेव्हा समजा डबल पावती निघते, एक त्यांच्याकडे राहते, एक आमच्या गवळ्यांकडे राहते, मग त्याच्यावरती त्यांनी साया दाखवा त्यांनी. आता दूध जे संकलन होतंय ते दूध संकलन जे व्यापाऱ्याला विकलं जातं, त्या व्यापाऱ्याकडे काही थकीत रक्कम होती का काही व्यापाऱ्यांनी बुडवली अशी देखील चर्चा आहे. आता तुमच्या कानावर काय माहिती नाही, आमच्या कानावर असे शेतकरी म्हणतात की बाबा थकीत रक्कम होती, कोटभर रुपयाच्या आसपास काय होती ते होती, काय संस्थेला बदनाम करतात, अशी काही रक्कम नव्हती किंवा काय असे. आता ह्यांच्या म्हणण्याप्रमाणे जरी जर म्हणत असतील अशी काही रक्कम नव्हती, काय आता चर्चा तर असं काय उगाच बाहेर येणार नाही. चर्चा काहीतरी घडलं म्हणून काहीतरी चर्चा बाहेर आलेली, हे तर बरोबर आहे. समजा थकीत असेल, कोणी बुडवले असेल, रुटीन चालू असेल बहुतेक, असं पण असू शकतं. बुडवलेली रक्कम कुठे? मग आता समजा बाकीचे जे समजा होते आतापर्यंत, समजा हे बाकीच्या गावड्यांचं जे म्हणणं आहे किंवा रक्कम बुडवली किंवा समजा थकीत आहेत, रुटीन चालू. पण रुटीन किती दिवस? तुम्ही गावड्यांना किती दिवस रुटीन देताय? तुम्ही 4था 5वा महिना झाला का तुम्ही गावड्यांच्या घरी माणसं पाठवता ना, पैसे भरून घे. तर समजा दूध बंद झाले, तुम्ही त्याला देता का परत? बाजार भरून देता का तुम्ही? चांगल्या पद्धतीचा म्हणजे त्यांनी त्या पद्धतीने दिला नाही. असं नाही की आमची एकट्या डेअरीने काढलेला आहे. एकाचा एक साधारणतः आपण एक मला डिटेल साल नाही सांगू शकत. तुम्ही हायेस्ट बोनस काढणारे जे जुने जे होते संचालक, त्यांनी सुरुवातीला ज्यावेळेस काढला त्या गवळी 1 रुपयाने बोनस काढला होता. सगळ्यात आनंदाचं वातावरण आमच्यामध्ये होतं. 1 रुपयाने लिटरला 1 रुपया बोनस. त्यावेळेस समाज तालुक्यात कुणीच बोनस काढला नव्हता, बरोबर ना. त्याच्यानंतर सगळ्यात जास्त म्हणजे बाहेरच्या डेअऱ्या बोनस काढतात, आमच्या डेअरीचा बोनस कमी येतोय. मग हा तोटा कशामुळे झाला? संकलन कमी झालंय म्हणून झालाय का मग दुसरं काय चालू आहे म्हणून झालंय? आता जी संस्थेचे नाव तयार झालं होतं, 1 नंबरचं नाव होतं, ते कमी झाले का वाढले? 100% कमीच झाले ना. तुमची जर राष्ट्रपती पारितोषिक मान्यता जर तुम्हाला मिळालेली आहे, राष्ट्रपती पारितोषिक तुम्हाला मिळलेलं आहे,
बरोबर. त्याच्यानंतर जर तुमचं म्हणजे त्यावेळेस संकलन एवढं नसन, त्या काळात एवढं संकलन नसन जेवढं आता मध्ये होतं, मग 30, 32, 35 पर्यंत काय गेलं असेल ते संकलन वाढायला पाहिजे का घटायला पाहिजे? बरं नाही घटलं त्यानंतर ते बॅलन्स राहिलं पाहिजे ना. ठीक आहे 2-4 हजारचा फरक मान्य करेन गवळी, ठीक आहे. काहींचं समजा बाकीचे काहींनी समजा म्हणजे दूध कमी झाली बाबा, गाय आटल्या, हे झालं, 2-4 हजारचा फरक गवळी मान्य करतील, संचालक मान्य करतील. तुम्ही जर 30 आणि 35 हजार, 8 आणि 10, 12,000 लिटर वरती आले, मग हे दूध काय घटायचं कारण काय? याचा शोध कोणी घेतला पाहिजे? विद्यमान संचालकांनी घेतला पाहिजे. पर्याय मार्ग झाले, वेगवेगळ्या डेऱ्या तयार झाल्या. बाहेर का जातो गवळी? मला एक सांगा, जर मला तुमच्याकडून फायदा आहे, मी तुम्हाला सोडणार आहे का? नाही सोडणार ना. बरं त्याच्या तुमच्यापेक्षा जर मला बाहेर 2 रुपये जास्त मिळेल तर मी जाणारच ना. म्हणजे बाजारभाव योग्य द्यायला पाहिजे, बाजारभाव दिला पाहिजे. आता बाकीच्या डेअऱ्यांचे मला एक सांगा, मी तुम्हाला काय सांगितलं की फरक आहे, बोनसचा फरक आहे, डिव्हिडंडचा फरक. डिव्हिडंड ठीक आहे, सरासरी चालू असेल डिव्हिडंडचे, बोनसचा फरक पडतोय. बरं गवळी दिवसभर सकाळपासून कष्ट करायचं, संध्याकाळी झोपेपर्यंत कष्ट करायचंय, बरोबर ना. आणि तुम्ही वर्षाच्या अखेरला तुम्ही सांगणार तुम्ही बोनस काढला 80 पैशांनी, 65 पैशांनी तुम्ही बोनस काढताय. वर्षभर गावळ्यांनी असे वरती वाचायचं तुमच्या, ते आम्हाला 1 रुपयाने बोनस भेटणार आहे. आणि तुम्ही वार्षिक मिटिंगला सांगायचं डेअरीची आर्थिक परिस्थिती नाजूक झालेली आहे, ह्या वर्षी तुम्ही 65 पैशांनी बोनस घ्या. नाजूक म्हणजे काय? नाजूक म्हणजे आता त्यांनाच विचारलं पाहिजे नाजूक कशी झाली. नाही, त्यांचं म्हणणं काय आहे बाबा, आम्ही प्रॉपर्टी खरेदी केली, डेअरीची प्रॉपर्टी वाढली, डेअरीची प्रॉपर्टी वाढली, गावळ्यांना काय फायदा झाला? नाही, आता त्यांचा प्लॅन आहेत, पुढचे जे काय प्लॅन आहेत तुमच्या गवळ्यांच्या बाबतीत किंवा डेअरीच्या संकलन, आता चिलिंग प्लॅन्ट, थोडक्यात उदाहरण चिलिंग प्लॅन्ट केलं, बाहेर प्रोडक्ट चालू केले, यामुळे गवळ्यांना फायदाच होणार आहे. झाला ना फायदा. मग 35,000 लिटर तर आलं ना, 10,000 लिटर होते, फायदाच झाला ना. मग संकलन घटलं. संकलन काय घडलं? तुमचं चिलिंग प्लॅन्ट झाले, बरोबर ना, तुमचं बायो प्रोडक्ट झाले, मग तुमचं संकलन वाढलं पाहिजे का घटलं पाहिजे? बाहेरची दूध तुम्हाला आली पाहिजे का नाही आली पाहिजे? उलट गावातली दूध गवळी कमी होते, ते बाजूला लांब ठिकाणी जातात दूध घालायला. का असं काय होतं गावातल्या गवळींचं? काय होतं म्हणजे डेअरीत काहीतरी प्रॉब्लेम म्हणून झालं ना शेवटी. तुम्ही असं विचारणा कधी केली नाही का याच्याबाबत? विचारणा केलं तुम्ही उत्तर दिली पाहिजेत ना. काय उत्तर भेटतं? विचारणा करा, ठीक आहे. विचारणा करायला गेल्यानंतर मला एक सांगा, तुमचं म्हणणं समजा विचारणा केली पाहिजे. सामान्य माणूस तुम्हाला किती वेळा विचार, गवळ्याला समजा दिवसभर सकाळी उठायचे आणि त्याला शेणाच ओढायचं आणि संध्याकाळी बी शेणाच ओढून त्याला झोपायचे, तू एवढ्या ह्याच्यात लक्ष घालत नाही ना. तो वर्षभर फक्त बोनसचीच वाट बघतो ना, की वर्षाने मला लिटरला 1 रुपया बोनस भेटणार आहे, आणि हे सांगते ना 65 पैशाने बोनस काढतो. सगळ्या डेअरीला परवडतो रुपयाने 100 रुपयाने बोनस काढायला, फक्त आमच्या डेअरीला परवडत नाही. का? याची कारण काय असू शकतात? ह्याची कारण आता त्यांना खोलमध्ये विचारलं पाहिजे ना संचालकांना. अभ्यास पूर्ण बोलताय? नाही, मी काय सांगतो, घटले म्हणजे काहीतरी प्रॉब्लेम झाला म्हणून घटलेले, बरोबर आहे का नाही? मला एक सांगा, यात गवळी दोषी आहे का? तुम्हाला जर त्याच्यावरती बसवलेले, यात गवळी दोषी आहे का? दोषी कोण आहे? तुम्हाला जर ती सहकारी संस्था तुम्हाला सांभाळायला दिलेली, हे काम त्यांचं आहे. हे काम कोणाचं आहे? संकलन कमी झालं हे कोणी शोधलं पाहिजे? गवळीने शोधायचं का? आणि गवळीने टाइम येतो, मग तुम्ही खाली उतरा, गवळी बसतील वरती. हा, डेअरीने म्हणजे बरोबर ना, मोटिवेशन केलं पाहिजे. काही का जातात बाहेर, का जातात ते गवळी? का गावातले गवळी बाहेर का गेलेत? ह्याचा शोध घ्यायचा का? डेअरीची प्रॉपर्टी वाढवायची बाहेर जमीन घेऊन. आजही गावात किती दूध बाहेर जात असेल अंदाज? आता संकलन तुम्हाला सांगितलं ना, 30,000 प्लस संकलन होतं, ते समजा 10,000च्या आत आलेले. आता बाहेर दूध प्रायव्हेट कंपन्यांना किंवा प्रायव्हेट डेअरीला किती दूध जात असेल साधारण? तरी बऱ्यापैकी जात असतं. मग आता ह्याचं काय कॅल्क्युलेशन करा. मी म्हणतो सरासरी 30,000 लिटर झाला आणि आता 10,000 लिटर झाला, मग तरी किती फरक पडला? आता 30,000 लिटर तेव्हा आता 10,000 लिटर वाढल्यात. मला काय म्हणते, गाया वाढल्या पाहिजे, तुम्ही गवळ्यांना तेवढं प्रोत्साहन दिलं पाहिजे, बरोबर. गवळ्यांना आज गरज कुठली आहे? कर्ज पण देण्याची काहीतरी सुविधा आहे गवळ्यांसाठी फायदा. मी काय म्हणतो, कर्जाचा विषय आहे, कर्ज तुम्ही दिलेत नाही असं नाही, बरं का? असं का गवळ्याने तुमचे कर्ज बुडवलेत का कुठले? काही गवळी भरायला कानकुस देखील करतायत. मी काय म्हणतो ना, ठराविक असतील ना. तुम्हाला 100त किती गवळी सापडले, 1000त किती गवळी सापडले तुम्हाला भरणारे? मग आता काय नेमकी कोणासोबत तुम्ही काय व्हायला पाहिजे? मिक्स व्हायला पाहिजे की कबड्डीचं पॅनल आलं पाहिजे? हे जे उत्तर आहे ना, हे माझ्या बोलण्यातून तुम्हाला कळलं असणार आहे, बरोबर का? आम्हाला वाटतं बोलण्यात आम्हाला बोलण्यात ना काहीच अर्थ नाही. मला जे माझं मत जे मी तुमच्यापाशी मांडलंय, ह्याच्यातून मला असं वाटतं की गवळ्यांना कळलं की माझं मत काय आणि तुम्हाला कळलं माझं मत काय. स्पष्ट बोलण्याची हरकतच नाही, म्हणजे मला वाटत नाही की तेवढी जरूरत आहे मला स्पष्ट बोलणे. आपल्या सोबत होते या ठिकाणी स्पष्टच बोलणारे वक्ते या ठिकाणी. त्यांचं नक्कीच हा कल हा परिवर्तनकडे आहे, कारण त्यांचं असं मत आहे की या ठिकाणचं असलेलं जे दूध आहे हे दूध प्रायव्हेट कंपन्यांना जातंय. मग याची कारणे शोधा. हे कारणे कोणी शोधले पाहिजे? संचालक मंडळाने आणि
चेअरमन कोण असेल ते त्यांनी देखील शोधले पाहिजे, असं त्यांचं वैयक्तिक मत आहे. आता त्यांनी काय आरोप केले किंवा काय बोलले, काय थकीत रक्कम असेल आता हे त्यांनाच माहीत. परंतु ह्या ज्या गोष्टी असेल तर संचालक मंडळाने देखील गांभीर्याने घेण्याची गरज आहे. गवळ्यांच्या दृष्टीने विचार केला पाहिजे. दूध संकलन कसं वाढल हा विचार केला गेला पाहिजे. दूध संकलन वाढल्याच्या नंतरच या संस्थेची प्रगती पाहायला मिळेल. गणेश पोटे, जुन्नर प्राईम, राजुरी.